एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. मला लहानपणापासून सवय. एक, दोन, तीन, चार. अरे चा, आत्ताच तर मोजली होती. बघताय काय, तसा मी खूप हुशार आहे. मला शून्यचा पाडा येतो, शून्यचा. बोलू, शून्य एक शून्य, शून्य दोन्ही शून्य, शून्य त्रिक शून्य, शून्य चौक शून्य. माझा एक अथर्व नावाचा मित्र आहे. त्याला गणितात नेहमी 0 मार्क पडतात. त्याची आई त्याला कशी म्हणते, ए अथर्व, तुझं काय होणार नाही, तू घरातच बस. कोणताही पाडा तोंडीपाठ नसला तरी चालेल, शून्यचा नक्की हवा. जसं की शून्य एक शून्य, शून्य दोन्ही शून्य, शून्य त्रिक शून्य, शून्य चौक शून्य. आहे ना मी हुशार. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, मयंक तू खूप हुशार आहेस. पण ती आई विचारूच नका. 100 पैकी 99 मार्क पडले तर ती कशी म्हणते, आता बाहेर जायचं बंद कर. तो शेजारचा सौरभ बघ, सौरभ, त्याला सर्व विषयात 100 पैकी 100 आणि तू चाल इकडून. तुम्ही पण आईला विचारलं, आई बरं 17चा पाढा बोल. आईने सर्व फटके एकाच दिवसात लावले. पण माझी बाबा अशी नाही तर, माझे बाबा मला खूप प्रेमाने सांगतात. पण काय करतात, त्यांना वेळच नसतो. कधी इकडं कधी इकडं कधी इकडं. पण जेव्हा पण ते घरी येतात ना, तेव्हा आम्ही खूप धमाल मस्ती करतो. आणि धमाल मस्ती करणारी जागा म्हणजे आमचं टेरिस. आम्ही इकडं बसतो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतो. तर जसं 1, 2, 3, 4, 5 असं चांद्यांना मोजतो. बाबा म्हणतात, चांद्यांना मोजलं ना ते आपल्याशी बोलतात आणि होणे अशी उत्तरही देतात. सांगू नका कोणाला. पण कधी कधी आई मला मारते ना, तर बाबा म्हणतात, मयंक रडू नको. रडणाऱ्यांना कोणीही जवळ करत नाही. अगदी देवालाही आवडत नाही ते लोक. तर मी आजपासून ठरवलं, देवाला आवडो या ना आवडो, पण माझ्या बाबांना नक्की आवडायला पाहिजे मी. आणि जेव्हा पण बाबा घरी येतात ना, तेव्हा मला खूप सारे चॉकलेट आणतात. पण कधी कधी म्हणतात, आज येतो नाही येत. 1 दिवस होतो, 2 दिवस होता, 3 दिवस होतो, 4था दिवस मयंक. मी त्यांच्या रागवलं ही विसरतो आणि त्यांना पटकन जाऊन मिठी मारतो, बाबा. एके दिवशी असेच बाबा घरी येणार होते. ही आई पहा ना, नुसतीच रडते. बाबा घरी येत असताना कोणी रडतं का बरं सांगा. दरवाजाची घंटी वाजते. ए आई हात सोड ना. अगं बाबा आले ग, नको रडू. अगं आई हात. दरवाजात कधी न येणारे काका काकी आले होते. आणि सोबत खूप सारी अनोळखी पाहुणे पण होते. आणि त्यांच्या हातात एक लांबशी पेटी होती. त्या पेटीतून एका कपड्यात गुंडाळलेल्या माणसाला बाहेर काढलं. ते पाहून आई अजून रडायला लागली. मी घाबरून गेलो. आणि आई बाबा बाबा म्हणून हाक मारत होती. म्हणजे माझी सर्व उत्तर देणं. ए माझ्या बाबांना कुठे घेऊन चाल. ए काकी सोड ना घात, काकी सोड, बाबा बाबा. माझी सर्व उत्तर देणाऱ्या माझ्या बाबांना कुठेतरी घेऊन गेले. त्या दिवसापासनं आमच्या घरात धड कोणी हसलं पण नाही. अहो हसलं तर सोडा हो, धड कोणी बोललं पण नाही हो. बाबा म्हणायचे, आष्टू आणि महापूर हे दोघीही माणसाला वाहून नेतं. 1, 2, 3, 4, 5, 6. मी आज चांदण्यांपासनं माझ्या बाबांचा चेहरा बनवतोय. ए आई ती चांदणी चमकली. ए आई ती चांदणी चमकली, पाय ना बाबा. ए देवा, का का माझ्या बाबांना काढलं गे माझा. ए देवा दे, माझे बाबा दे मला. ए देवा देवा बाबा. थँक्यू.